असं दोन ओळीचं नाही काढू शकत किंवा ठीक आहे जे मराठीत त्यांना कुणबी होऊन देऊन टाका. काहीतरी त्याला कायदेशीर स्टेटस पाहिजे, कायद्याची काय प्रक्रिया आहे म्हणजे ते खरंही वाटलं पाहिजे. उगीच कोणीतरी आलं आता तसं असंही म्हणलं जातं की 25-30 हजार रुपये दिले की तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं. मिळणारे काढतात ते कुणबी काही आज नाही. त्यावर अनेक इलेक्शन पिटिशन दाखल झालेत की काही मराठा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातले आहेत, काही सातारचे लोक आहेत, मराठा आहेत, पण त्यांना माहिती आहे कुणबीमध्ये गेलं की आपल्याला रिझर्वेशन मिळतं. रिझर्वेशनमधून तिकीट मिळवण्यासाठी खोटे कुणबी प्रमाणपत्र मिळवलेत. माझ्याकडे काही केसेस आहेत, आत्ता नाही गेले 10-15 वर्षापूर्वीच्या केसेस आहेत. ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. पण आता ह्या GR मध्ये जे लिहिलंय ना की हा कंप्लायन्स तर आपण केलाच पाहिजे. मला जर कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे घरात बसून तर मिळणार नाही. तुम्ही प्रतिज्ञापत्र करायला पाहिजे. आज तुमचा शाळेचा दाखला हरवला, नवीन दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. खोटं प्रतिज्ञापत्र हा गुन्हा आहे. मग त्यामध्ये कुठेतरी जेन्युइन स्वतः द्यायचं असतं की वकिलांचं म्हणजे नोटरी वगैरे. नाही, प्रतिज्ञापत्र म्हणजे त्याने असं द्यायचं प्रतिज्ञापत्र की मी मराठा समाजाचा आहे, मी भूमिहीन आहे, माझ्याकडे कुठली शेती नव्हती, पण 1967 सालापूर्वी आमच्या पंजोबा कोण वंशवळीमध्ये कुणी शेतकरी असेल, पण मी मराठा आहे आणि माझ्या पूर्वजांकडे शेती होती आणि ते कुणबी होते आणि म्हणून मी हे प्रतिज्ञापत्रावर सत्य कथन करतो की मी देखील मराठा आणि कुणबी आहे, तर मला तसं प्रमाणपत्र मिळावं. हा एक साधा ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट असतो.